हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रियांश मॉम्स ब्लॉग आणि माझ्या पहिल्या मोठ्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही माझं काम दाखवणार नाही की मी हे करते, मी ते करते. मी आज फक्त तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी बोलते आहे आणि मी हे त्यासाठी बोलते आहे की माझ्यातला कॉन्फिडन्स अजून वाढावा म्हणून. कारण आता आपण यूट्यूब सुरू केलं आहे. यूट्यूब सुरू केलं म्हणजे आपले व्हिडिओज येणार, आपल्याला बोलायचं आहे त्यामध्ये, आपल्या बोलण्यातून तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. मग ते आपण होऊया ना. आज तेच म्हटलं की मी आज तुमच्याशी कनेक्ट होणार. आज मी मी माझे व्हिडिओ कसे टाकले, मी कोणत्या अनुभवातून माझे व्हिडिओ टाकले, हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर माझ्यात आहे ना, पहिली गोष्ट म्हणजे अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. अजिबातही नाही. अरे मला हे करायचं आहे आणि मला माझे व्हिडिओ अपलोड करायचे, असा कॉन्फिडन्स माझ्यात नव्हता. मी आहे ना, काय म्हणतात त्याला, आतून कॉन्फिडन्स आणलं. तू चल बाबा, तुला करायचं आहे. जसं काय आपण स्वतःच आपल्याला मारतोय आणि म्हणतोय चल कर, तुला करायचं आहे ना मग कर. असं माझ्यासोबत काहीतरी झालं. असे नॉर्मल हाऊसवाईफ म्हटलं की काय काम झालं, काय बेडमध्ये आलो, झोपलो, मोबाईल घेऊन बघत बसायचं. तसंच काहीतरी माझ्यासोबत झालं आहे. आलं की आपलं मोबाईल उघडायचा, यूट्यूब चालू करायचं आणि दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत बसायचं आणि आतल्या स्वतः म्हणत, अरे मी का करू शकत नाही, मला करायचं आहे. पण माझ्या आतली जी नकारात्मक एनर्जी असते ना, ती मला करूनच देत नव्हती. मग अशा वेळेस काय केलं, एकदम आपली सगळी जी पॉझिटिव्ह एनर्जी ना, ती सगळी एकवटून, आता पण बोलताना थोडासा कॉन्फिडन्स इकडं तिकडं होतं आहे, पण पहिलाच व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ टाकायचे असेल तर एवढी हिंमत तर करावीच लागेल. थोड्या चुका, थोड्या हे तर होणारच आहे, पण तुमच्याशी कनेक्ट व्हायचं म्हणजे तुमच्याशी बोललं पाहिजे आणि त्याचाच मी प्रयत्न करते आहे. माझ्यासारख्या खूप हाऊसवाईफ आहेत ज्यांना हे करायचं आहे, पण ते कसं करू, काय करू, माझ्यात कॉन्फिडन्स अजिबात नाही आहे, हे म्हणणाऱ्या सरस खूप जणी आहेत. पण मला त्यांना एकच सांगायचं आहे की कॉन्फिडन्स हा आणावा लागतो आहे. तो कॉन्फिडन्स आणल्याशिवाय काहीही होणार नाही. आणि आपण काय करतो आहे, आपल्याकडे टाईम आहे, सगळं आहे, तर आपण का करू शकत नाही. हाच विचार करून मी हे चॅनल सुरू केलं आणि म्हटलं चला, माझीसुद्धा मी काही खूप मोठी यूट्यूबर नाही आहे. मी जी सुरुवात केली आहे, तुम्ही जाऊन माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता की माझे किती सबस्क्रायबर आहेत किंवा माझे व्ह्यूज किती आहेत. पण तुला करायचं आहे ना, मग तुझी सुरुवात ही शून्यापासूनच होणार आहे. तुला खबाड नाही मिळणार. तुला मिळणार आहे थोडं करून तू त्या स्टेजपर्यंत पोहोचणार आहे, मोठ्या स्टेजपर्यंत, ज्याचं स्वप्न तू बघतेस. असं मी स्वतःला समजवलं. मग कशाला, अरे तुझे 1000 जास्त सबस्क्रायबर झाल्यानंतर तू हे सगळं सांगण्यापेक्षा मला असं वाटलं की मी आत्ता सुरुवात केली ना, मग मी आत्ता सांगावं त्या हाऊसवाईफसाठी, त्या लेडीजसाठी ज्यांना यूट्यूब सुरू करायचे पण ते म्हणतात, अरे माझे इतुसे सबस्क्रायबर होतील, मी काय करू काय नको. विचारच करायचा नाही. टाकला आहे ना व्हिडिओ, टाकून द्यायचा, पण रेग्युलर टाकायचं, वाढणार आहे हे मला माहिती आहे. म्हणून म्हटलं चला, आज पहिलाच व्हिडिओ करतो आहे, मग नको काय हे करायला. त्यापेक्षा आपल्यासारख्या ज्या आहेत ना, मला माहिती आहे खूप जणी अशा आहेत आपल्यासारख्याच, जसं आपण विचार करतो ना तसं. मला व्हिडिओ टाकायचा आहे पण नाही टाकला जाते, मी काय करू, कशी सुरुवात करू, काय करू. तुमच्याकडे एक व्हिडिओ असेल, टाकून द्या. तुम्हाला वाटतं तिथं काय बोलायची गरज नाही, नका बोलू, डायरेक्ट आहे तसं टाकून द्या. ओरिजिनल तो ओरिजिनल. हां बाबा, तुम्हाला वाटतं तिथं व्हॉईस ओव्हर द्यायची गरज आहे, तिथं व्हॉईस ओव्हर द्या आणि एक व्हिडिओ टाकून तर बघा ना. सुरुवात केल्याने होते. जर तुम्ही सुरुवातच केली नाही तर तुमचं काहीही होणार नाही. हां, आता सुरुवातीला जर तुम्हाला कमी व्ह्यूज आले तर एक्सेप्ट करा. हे सुद्धा मी माझ्या मनाशी ठरवलं आहे. तुम्हाला करायचं आहे ना, मग प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला सामना तर करावा लागणार. कमी व्ह्यूजचा सामना करावा लागणार, जास्त व्ह्यूज आले तर त्या आनंदाचा तुम्हाला सामना करावा लागणार. मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्या हाऊसवाईफसाठी आणि त्या लेडीजसाठी ज्यांना हे करायचं आहे. आणि मलासुद्धा यूट्यूबमधलं काहीही माहिती नाही की अरे एवढं असतं तसं असतं, नाही. मला माहिती आहे यूट्यूब आहे, तिथं व्हिडिओ टाकायचा आणि जसं आपण व्हिडिओ टाकत जाणार तसं आपल्याला जास्त माहिती मिळणार आहे आणि मग ती माहिती घेत आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. असंच ठरवूनच मी हा व्हिडिओ केला आहे. आणि माझ्याही प्रत्येक पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणणार की अरे माझा पहिला व्हिडिओ चुकला.
त्या चुकीतून तुम्ही दुसरा व्हिडिओ बनवणार. हां, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा काय चूक झाले त्या चूक सुधारून तुम्ही तिसरा व्हिडिओ बनवा, तिसऱ्यातलं चौथा. असं करून करून तुमचा व्हिडिओ हा परफेक्ट होणारच. कारण चुकांमधनं माणूस शिकतो. थोडंसं कॉन्फिडन्ससुद्धा बोलताना इकडं तिकडं होतो आहे, पण समजून घ्यावं असंच मला वाटते. आता बघा ना, आपलं घर आहे, आपला फोन आहे, फोनसमोर आपण आहे. आपल्याला काय करायचं, आपलं फोनमध्ये बघून बोलायचं आहे, तरी पण आपला तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे. मग कशी व्हिडिओ होणार? त्यासाठी स्वतः कॉन्फिडन्स आणावा लागतो. मला वाटते ज्यांनी पहिले सुरुवात करतील ना, पहिला व्हिडिओ टाकतील ना, त्यांनी मला वाटते असा एक कॉन्फिडेंटली एक व्हिडिओ जरी चुकला तरी काय नाही, कॉन्फिडन्स आणायचा आहे, मग कनेक्ट व्हायला हवंच. असा थोडासा मोटिवेशनचा व्हिडिओ टाकावा, जेणेकरून माझ्या ह्या व्हिडिओमुळं ज्या ह्या अधूनमधून तर चुका होतच असतील, ह्या चूक झाले त्या व्हिडिओ बघून तरी कोणाला तरी वाटेल, अरे हिने केलं आहे ना, मग मी का नाही करू शकत. ही करते आहे ना, हिने एवढीशे सबस्क्रायबर असून हा व्हिडिओ टाकला, त्यामध्ये पण एवढ्या भल्या मोठ्या चुका आहे आणि किती लेक्चर देते. हे लेक्चर नाही आहे, तर स्वतःच्या आतला कॉन्फिडन्स वाढावा, मला पुढचं काहीतरी करायचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे. बाकी मला नाही माहिती किती सबस्क्रायबर वाढतील, माझं टार्गेट पूर्ण होईल की नाही, पण मला एवढं माहिती की माझ्यातला कॉन्फिडन्स तर एवढंसा होता, तो एवढा तर नक्की झालेला आहे. बाकी काही नाही, तुमचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. आणि माझ्यासारख्या ज्या आहेत त्यांनीसुद्धा सुरुवात करावी असंच मला वाटतं आहे. कारण स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आहेत. स्वामी फक्त म्हणतात ना, भिवू नको मी तुझ्या पाठीशी. असंच माझ्यासोबत काहीतरी झालं आहे. भिवू नकोस बाई, मी तुझ्या पाठीशी, तू सुरुवात तरी कर. देव आपल्यासमोर काय करतो, ताट देतो, पंचपक्वान्नांचं ताट देतो, पण आपणच त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. देव म्हणतो, मी दिलं आहे ना तुझं, तू खा ना. हा बाबा, तुझ्या हाताला काहीतरी लागले, त्रास होतोय तुझ्या हाताला, तर नक्कीच मी धावून येऊन तुला एक घास तरी चारल. तसंच आहे हे आपल्याला करायचं आहे. हां, थोडं इकडं तिकडं अडखळलं ना, तर नक्की स्वामी येऊन तुमची मदत करतील, तुम्हाला खूप पुढे नेतील असंच मला वाटतं. आणि माझा हा व्हिडिओ खास त्या लेडीजसाठी आणि त्या हाऊसवाईफसाठी ज्यांना करायचं आहे, घरात बसून त्यांना करायचं आहे काहीतरी आणि हेच करायचं आहे, पण कॉन्फिडन्स नाही आहे, त्यांच्यासाठी माझा हा पहिला व्हिडिओ आहे. आणि खास तुमच्यामुळे हा माझा पण, कारण माझा कॉन्फिडन्स ह्याच्यामुळे वाढतो आहे. मी तुमच्याशी ज्या पद्धतीने आत्ता बोलते त्यामुळे माझा आतून कॉन्फिडन्स वाढतो आहे. त्यामुळे तुम्ही पण जर सुरुवात करत असाल तर असा हा एक मोटिवेशनचा व्हिडिओ करून नक्की टाका, कारण दुसऱ्यांना पण समजेल की ह्या करू शकतात, एवढीशे सबस्क्रायबर असूनसुद्धा हा असे व्हिडिओ करून टाकू शकतात, तर मी का नाही टाकू शकत. थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. हां, आणि हो, हे तर नक्कीच आहे म्हणायचं, जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत कनेक्ट राहा. धन्यवाद.